अक्षरवारी अवघ्या जीवनाचं रूपांतर ज्ञानोबरायच्या अभंगात तुकोबरायच्या अभंगात आपल्याला पाहायला भेटतं. संसार पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे जन्माला येतो आणि हवेचा फुगा फुटावा तसा संपूनही जातो. परिवर्तनाचा नियम अवघ्या दृश्य जगातला क्षणात क्षणभंगूर ठरवतो. अशा पार्श्वभूमीवर भव्य दिव्य विराट हे शब्द केवळ अलंकार म्हणून मिरवायला लागतात. सागराचा अनुभव हा प्रत्यक्षात अनुभव असतो, तो घरातल्या घंगाळात जन्माला येत नाही. लाटांचा गाज हा भव्य जगताचा दिव्यध्वनी असतो, तो सागरातच जन्माला येतो. चित्रीकरणात तो येत नाही. परमेश्वरही असाच असतो मित्रांनो. त्याचे असीमत्व अगाधत्व प्रतिक्रियामध्ये मावणारे नाही. आपण प्रतिक्रियात्मक जगतो, त्यामुळे अर्जन करण्याच्या जागेवर केवळ उत्सर्जन होते. मर्त्य विषयातून अमर्त्य शोधण्यासाठी टाकाऊ जडाकडून टिकाऊ चेतनेकडे प्रवास होण्यासाठी हा मनुष्यजन्म आपल्याला मिळालेला आहे. येण्याचे रूपांतर जाण्यात होण्यापूर्वी होणे गरजेचं आहे. त्यासाठी प्रतिक्रियाचे रूपांतर क्रियामध्ये व्हायला हवे. काही विषय केवळ धन्यवाद घेऊन संपवण्याचे नसतात, तर धन्य होऊन प्रत्यक्ष जगणे विस्ताराने असतात. त्यामुळे त्यातून लगेच मुक्त होता येतं. धन्यता अदृश्य रूपात भरते, त्यामुळे त्या भरण्यातून मुक्त होता येत नाही. वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा बघण्याकडून जगण्याकडे सरकतो, तेव्हा अवघ्या जीवनाचं रूपांतर अभंगात होऊन जातं, अमृतात नव्हे. विचारापेक्षा अनुभवाचे मोल अधिक ठरते हे जरी खरे असले तरी अनुभवाला जर आपण प्रत्यक्षाची प्रसंगाची घटनेची जोड देऊ शकलो तर हेच दर्शन शाश्वताकडे झेपायला आपल्याला मदत करेल.